नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। आयुष्य फार थोडं आहे। जे रोग आपल्या ऐकिवात नव्हते ते रोग ह्या 15 वर्षात आले। पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी आपल्या आजीनं ऐकलं नव्हत्या। आजाला तर पिशीच नव्हत्या, त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही। ते 82 होतं तरी दन आव टाकायचं। 82 म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर केजीचं उचलून गाडीत बसवायला लागत। गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या। ज्युनियर केजीचं एवढे 2.5 ते गाडीत बसवलं। ते गाडीत बसलं का झोपत आहे, शाळा आली का उठत आहे, परत उतरवलं का झोपत आहे। हो, हे पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी हे रोग आपल्या ऐकिवत होते का कधी? कधीच नाही। आणि हे का आले त्याचे उत्तर ऐकायचे। आता कोणत्याही माणसाला पांढऱ्या पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशी कमी। दुसरी गोष्ट अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोकांनी तर ऐकत, कोणी शिक्षक डॉक्टर मित्र प्राध्यापक कोणी शिक्षक असलं तर पुढारी भाडारी। अटॅक इज अ नॉट अ डिसीज। अंडरलाइन दिस सेंटेन्स, अटॅक इज अ नॉट अ डिसीज। अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही। अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन। यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा। जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्या तर उशाला गोळ्या आहेत, गोळी फोडे बोलतोच मी आता कुठे घालतो गोळी नाही। अटॅक इज अ नॉट अ डिसीज, परत नीट आहे का? अटॅक इज अ नॉट अ डिसीज। मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आढळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो। यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच। कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला, देऊ दे ना, तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का? अशी 3 जण मेले, तू चौथा आहे भावला तर तू असा। तिचं पोरग शाळेत जातो तरी तू तेच टेन्शन घेतो। खलास, हा विनोद नाही। माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट द्याला कोणत्याही बसलेला, त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही, येतच नाही, कधी येऊ शकत नाही। ते एकटा हसत घरी गेलो आणि मोकळं जगायचं। मोठ्यानं हसायचं, कारण जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुक्या मागाची असतात। आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, हळूच बोलतात लफडेबाज असतात। हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी, कधीही पहा तुम्ही। नाजूक काम करणार पण ठणकट होणार। हसत जा आणि अटॅक येऊ नये। काय येतो त्याचं उत्तर आहे का? अटॅक येतो का? एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आढळली। मेंदू दोन मेंदू, लहान मेंदू मोठा मेंदू, बारीक आहे का? अटॅक काय येतो? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? हे काय भानगड आहे बा? इट इज नॉट अ डिसीज, हा रोग नाहीये। मग काय येतो? एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आढळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो। परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कमी प्रमाणात होतो। आणि शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय, हृदयाला 4 कप्पे, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका। हृदयाची स्पंदनं जर हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला का त्या व्यक्तीला घाम येणं, माणसं म्हणजे तो त्याला आता काय आला? अटॅक आला। आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले, म्हणजे किती सिरा चॉकअप निघला। तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो, एकाही डॉक्टरकडे जायचं नाही। 2 औषधं पाळायची फक्त, मी सांगतो तेवढं। एक औषध एकच आहे, 4 वाक्यात आहेत। काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येऊ शकत नाही। तुमचं काय मत आहे? काल काय झालं मरू दे, तिकडे आग लागू दे, त्याला सोडून द्या तो विषय, जागेवर सोडून द्यायचा, रिलॅक्स। अटॅक येईल? काल काय मरू दे ना, काय व्हायचं ते होईल, नसतं टेन्शन काल घेतो। समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय? त्याचं आग लागू नये तर जळू देतो समुद्र। समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय टेन्शन आहे त्याला? दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील। अरे मासे झाडावर चढायला, तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का? म्हणजे म्हशी झाडावर चढत का? कशाचं टेन्शन घ्यायची काय गरज आहे का त्याला? अटॅक हा अटॅक सोडून द्या ती गोष्ट। एक काल काय झालं आठवायचं नाही, आठवायचंच नाही। आणि आपण नेमकं मागचं उगळीत बसल्याशिवाय त्यामुळे मेंदूला ताण येतो। एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आर आपल्या
मेंदूला नाही आहार, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळे तो मेंदू शून्य करून टाकितो. आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्टवानी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणतं ते. त्याचा बाप पिसाळलेला होता. पागल पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड भांग, बगलात घुसिड्या, हे सगळे भरमिष्टाची लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय ठोकलं, असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना मग तू मरू दे ना. आता गुरुजी मी आला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं मार, हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी महाराज या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहितीये का काय? शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही. मरू द्या, त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, चेहरा ठणठणीत आहे. एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला बीपी वाला पागलच झालं सगळं. किती महिन्यात? एका महिन्यात. फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडे आपटाय. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवालीची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते, पण दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू काल शांतपणे करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. नंतर तुम्ही आखारात मला पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त काही संकट येऊ द्या, बिचाराला संकटाची मालिकाच लागली त्याच्या पुढे. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक 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 पीक असं नाही का त्याला मिळालं खवाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं. ते त्याची बायको म्हणली तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं. काय त्याचे पोर काय तसंच आहे. त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगेला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी. 200-300 रुपये रोजानं. 6000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. मी त्यानं बटन दाबून वावरात यावं का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे? त्याला परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 6000 भरून. महाराज सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. डगमगत नाही. तुम्ही आत्महत्याचा विषय सोडा, आत्महत्याचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही महाराज, काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं त्याला तंगडवर करते गायचं वासराचं. गोरा आहे का? हॅलो, दहा मिनिटात ये, घेऊन जाय. तुम्हाला पैसे घाला, मी येतो संध्याकाळी जेवायला. पैशाच काय करते? विनोदाचा भाग सोडा. इतर माणसं संकट सहन करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे आज 6 वर्ष दुष्काळ होता. इकून तिकून पाणी आलंय. रोगानं थायमान घातलंय. ऋतूच काळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले वाजते
ते मेला असतं ऑफिसातच. पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची. तू त्याच्यात जे वाद आला ना, माघार घेऊन टाकायची. फायदा नाही. वा, जाऊ द्या, 4 लोक नाव ठेवतील पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई, ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12 3 जण पेले परदिवशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवला, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवला, मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिन्ही बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असता तर वाचला असता का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी वाधरायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का? ती काही गप्प बसलं का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होत. ती माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय, माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ दे ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. वाद जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या ध्वजात ठेवून दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. महाराज जगद्गुरु झाले ते. माघार आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त. 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षे केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघं जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघ येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे, भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे. ठेवा चहा, मिटलं का नाही भांडण. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बुवा. आता फार कडावा आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पाहिजे झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवा जिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच आहे, असं इतकंच आहे. चपला कोणीकडे, बुट कोणीकडे. केरळवरून आलंय, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंसं माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालून, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जय कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना फक्त. किती मोठा जे 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 मला सांगा. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन झालंय सुरू, दरिद्रवाणी बसायचं नाही कीर्तनाला. तोंड सोडून मिळून दाढी घातला, तंगडेवर करून गुडघे फाकवा, यायचं नाही. लांब भरायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. ते कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवाणी बसायचं नाही. आणि तसाच मिळाला मग गॅरंटी नाही. त्यामुळे हातात कीर्तनाला घेतलेल्या सुरुवात करण्यापूर्वी बोलत जायचं कीर्तनाला. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लाय उत्तरे, हा लाय उत्तरे, पण बामटेवानी कीर्तन ऐकायचं. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या घाते दिलाय. त्याच्यानंतर पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. अभंगाला सुरुवात झाली, बोलत जायचं प्रत्येकाला. या जगात सुरुवात झाली, फक्त यशला यस म्हणायचं, नोला नो म्हणायचं. हाला हा, नाही तर नाहीला नाही. आपल्याकडे नाही लाय उत्तर, हा लाय उत्तर.
पण आम्ही म्हणायचं बैलगा म्हणून, तुम्ही म्हणायचं ते दुधाचा चहा. हे जमणार नाही. इथे यसला यस, नोला नो, फक्त हाला हा म्हणा. या जगात निर्मिती देव आहे, सांभाळणारा देव आहे आणि संपवणारा देव आहे. यावर आपलं मत काय? हाला हा नाहीला नाही. आता सावध राहा. आता सुरू झाली. आता फक्त टच मध्ये राहायचं तरच सूत्र बसत, नाही तर बसत नाही सूत्र. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे आणि संपवणारा देव आहे. देव हा निर्माता आहे, मानव हा निमित्त आहे. अर्जुन हा निमित्त आहे, गीता हे सांगणारा भगवान आहे. फक्त निमित्त अर्जुन आहे. मग तुम्ही मी सगळे अर्जुन आहेत आणि या सृष्टीमधला मोहाने ग्रासलेला अर्जुन भजनापासून जवळ यावा, इतर ठिकाणी जाऊ नये म्हणून सांगितली ती गीता.